आता खरंच शाळेतून नापास केलं पाहिजे का? तर बाबा परीक्षेला तरी बसला की नाही, शाळा तरी शिकला हां, की नाही, तर नापास नाही केलं पाहिजे. पण मग नापास न केल्यामुळं जे प्रॉब्लेम्स आहेत, ते इतके भयानक आहेत. तरुण पिढी इतकी आहे, तर हां. त्याला येतंय की नाही हे माहीत नाही. बरं त्यालाही माहीत नाही, शिक्षण पद्धतीलाही माहीत नाही. मग तो येतो म्हणतो, "माझं ग्रॅज्युएशन झालंय, आता मला नोकरी द्या. आता मला नोकरीच दिली आहे, तर आता मला पगार द्या." हां, इथं कुठेही अभ्यास आणि काम ह्याचा संबंधच नाहीये बहुतांश वेळा. हां, मग ही समाज व्यवस्था अशा पद्धतीनं घडत असल्यामुळं आपल्याला शिक्षण व्यवस्था ही एकमेव व्यवस्था आहे जी चांगला नागरिक घडवू शकते. तुम्ही कितीही कीर्तनं करा, प्रवचनं करा, काहीही करा, तुम्ही चित्रपट दाखवा, काही होत नाही. कारण शिक्षण ही त्यांच्या आयुष्यातली रोज शिस्तबद्धपणे दिली जाणारी हां. त्यांना एक सिस्टम आहे. मग तिथं जर ह्या गोष्टीचे असेसमेंट झालं नाही, तर पुढे येणारा जो लोंढा आहे, त्याला तर असं वाटतंय, की माझं शिक्षण तर झालंय, माझं ग्रॅज्युएशन तर झालंय. मग त्यांची एन्टायटलमेंट येते. म्हणजे त्यांना असं वाटतं, की माझं आता पदवी झाली आहे, माझी आता मास्टर्स झालंय, माझं आता एम-बी-ए झालंय. मग मला आता एवढा-एवढा पगार पाहिजे. मी हां. सक्षम आहे, मी लायक आहे, मी तेवढा कर्तव्यक्षम आहे का? हे सेकंडरी आहे. हे तुम्हाला त्यांच्या मनात पण येत नाही. कारण हे त्यांच्या मनात किंवा विचारात रुजवलंच नाहीये. हां.